सफल व्यक्ति इंजीनियर नीलेश तोटावर सर हम सबके सामने मौजूद है। नीलेश सर, आपका बहुत बहुत स्वागत करते हैं। नीलेश सर जिन्होंने अपनी कम आयु में 29 साल की उम्र में इतना बड़ा मकाम हासिल किया है और सर ने 100 से भी ज़्यादा प्रोजेक्ट्स कंप्लीट किए हैं और हाल ही में उनके अभी करंट प्रोजेक्ट शुरू है जो 30 से भी ज़्यादा है। तो नीलेश सर, आपका बहुत बहुत स्वागत है। शुक्रिया। कसं वाटतं या इंटरव्ह्यूमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, म्हणजे आपल्या नांदेडमध्ये असे काही इव्हेंट्स होत आहेत याच्यामुळे मला थोडंसं छान वाटतंय। ओके, आणि सर आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? ॲक्च्युली जसं की इंजिनिअरिंग घेण्यापासूनच म्हणजे की आम्ही इंजिनिअरिंगला गेलो तेव्हापासूनच आमचा प्रवास सुरू झाला। म्हणजे की पहिले तर इंजिनिअरिंग का घेतली हे प्रश्न आहे। इंजिनिअरिंग आपण का घेतली? आपण जेव्हा एखाद्या स्ट्रक्चरकडे बघतो किंवा जसं की ताजमहल एक उदाहरण आपण घेऊया, स्ट्रक्चरकडे बघतो तेव्हा आपल्याला असं वाटते की हां हे कोणीतरी बांधलंय, किती काळांतराने, म्हणजे तो माणूस नसेल कदाचित पण त्याची बनवलेली जे स्ट्रक्चर आहे ते अजून पण जिवंत आहे। तर मग हे काही असे गोष्टी असतात की ते इन्स्पायर करून जातात आपल्याला की हां आपण जरी नसलो तरी आपण बांधलेली बिल्डिंग उद्या राहील। याच्यामुळे आपण त्या फील्ड रिलेटेड म्हणजे एज्युकेशन घेतलं कॉलेजमध्ये। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये माझं बीटेक कंप्लीट केलं। 2018ला पासआउट आहे मी। आणि मग त्याच्यानंतर लगेचच जसं की आमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये जवळपास 30 ते 32 ओपनिंग्स असतील। जसं की प्रत्येक सब्जेक्ट हा एक ओपनिंग आहे। म्हणजे सर्वे असू द्या, सर्वे एक वेगळी फील्ड आहे। जसं की मरीन स्ट्रक्चर असतील, एअरपोर्ट्स असतील, रोड्स असतील, ब्रिजेस, हे सगळे जे एक एक सब्जेक्ट्स आहेत आमचे ते वेगळे वेगळे ओपनिंग्स आहेत जॉब ऑपॉर्च्युनिटी। तसंच गव्हर्नमेंटसाठी पण आम्ही ट्राय केलं। म्हणजे की नंतर नाही वाटायला पाहिजे की आपण गव्हर्नमेंटसाठी का ट्राय नाही केलं। पण जेव्हा म्हणजे की गव्हर्नमेंट सर्वंट, ॲक्च्युली घरामध्ये सगळे गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे ती फील्डकडे जाण्याचा विचार होता फक्त, बस। बाकी इच्छा तर पहिलेपासूनच इकडे येण्याची होती, म्हणजे की एक बिझनेस रिगार्डिंग काहीतरी केलं पाहिजे। तर ठीक आहे, मग त्याच्यानंतर आम्ही लगेचच 2019ला नांदेडला आलो, एक वर्ष ट्राय करून। एका वर्षामध्येच आम्ही लगेच म्हणजे की 2019ला आम्ही नांदेडला आलो आणि या वाटचालीस सुरुवात केली। ओके ओके, प्रोजेक्ट्स तुमचे बरेच झालेले आहेत, मी आताच सांगितलं सर्वांना। तर सर तुमचे प्रोजेक्ट्स कोणते कोणते आहेत ते थोडक्यात सांगायचं सर्व प्रेक्षकांना। तसे तर नॉर्मल जसं की आपण G+1, G+2, G+3 हे नॉर्मल प्रोजेक्ट्सच आहेत। जसे सांगायचं म्हणलं तर विशेष प्रोजेक्ट आपले असे आहेत की आपण घाट डेव्हलपमेंट, पाळजला जे आता घाट डेव्हलपमेंट होणार आहे त्याचे डिझाईन्स आपल्याकडून जात आहेत। आणि त्याच्यानंतर दत्तगडावरती जे सभा मंडप होणार आहे भोकरला, ते आपल्याकडूनच होत आहेत। अजून भोकर कोर्ट डेव्हलपमेंट आपल्याकडून झालेली आहे। आणि एक मागे आयकॉन स्टीलचे इंजिनियर माझ्याकडे आले होते तेव्हा मी एक त्यांना प्रोजेक्ट सांगितला होता। पूर्ण तो जो प्रोजेक्ट होता आपण ब्रिक मेशनरी न वापरता स्टोन मेशनरीमध्ये केला होता। G+1चा फार्म हाऊस प्रोजेक्ट होता तो त्यांना आवडला। ॲक्च्युली आपण इथे येण्याचं कारण हे आहे की तो प्रोजेक्ट त्यांना आवडला आणि मग त्यांनी आपल्याला इथे बोलवलं। असे काही भरपूर प्रोजेक्ट्स आहेत, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, बार आहेत, म्हणजे की बार अँड रेस्टॉरंट जे म्हणू शकतो आपण। मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपण केलेले आहेत। हे आता म्हणजे जसं की काही स्पेशल थिंग्स G+ अपार्टमेंट्स, रो हाऊस वगैरे तर आहेतच। तर आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये तुम्हाला मोटिवेट कोणी केलं, तुम्हाला प्रेरणा कोणी दिली? ॲक्च्युली आमचे एक मुंबईला विशांत सर म्हणून आहेत, विशांत चंद्रा, ज्यांच्याकडे मी काम करत होतो मुंबईला, त्यांच्याकडूनच मी सुरुवात केली। ते माझे प्रेरणास्थान आहेत असं सांगू शकतो, विशांत चंद्रा। ओके ओके सर,
सर तुमचं बांधकाम क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे आणि कुठलंही बांधकाम असो, कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर पाहिजेच. इंजिनियर शिवाय काम होऊच शकत नाही. तर बांधकाम करत असताना तुम्ही या क्षेत्रामध्ये नवीन कल्पनांचा किंवा टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारे फायदा घेत असता? बरोबर, तुम्ही जे विचारलात ना ते मी म्हणजे मुद्दा आधीच मांडलाय की ज्या पण गोष्टीला, जसे की रोड्स असो, ब्रिजेस असो, एअरपोर्ट, मरीन, ॲक्च्युली सगळ्या गोष्टीमध्ये सिव्हिल इंजिनियर असतातच. तर त्याच्यामध्ये आता जसे की मॉडर्न टेक्निक्स, आपण एक उदाहरण घेऊयात मॉडर्न टेक्निक्सचं म्हणलं तर आत्ता काही काळा पहिलेच, म्हणजे की आम्ही ॲडमिशन घेण्याआधी म्हणा किंवा काही पहिले लोड बेरिंग स्ट्रक्चर्स होते. आता मॉडर्न टेक्निक म्हणजे की फ्रेम स्ट्रक्चर्स आले. फ्रेम स्ट्रक्चर्स इन द सेन्स जिथे आपण स्टील्स वापरतो, स्टील गजाळी जे पण वापरून आपण मॉडर्न आजच्या जमान्यामध्ये त्याला मॉडर्न म्हणू शकतो. म्हणजे की नांदेडमध्ये कदाचित ते गोष्ट खूप काळी पहिले आली असेल. पण आपण जेव्हा नांदेडच्या थोडं बाहेर जातो, खेडेगावात वगैरे जातो, तर तिथे बघायला भेटते आजही टीन शेडचे किंवा आपले मड पासून जे बनवलेले घरं असतात ते. तर मग हेच एक मॉडर्न कन्सेप्ट आपण बाहेर रोलरमध्ये देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जे मॉडर्न आहे आता, जे तुम्हाला म्हणजे की कंटेम्पररी डिझाईन म्हणून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे कंटेम्पररी इन द सेन्स वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे की थीममध्ये आपण वेगवेगळे मटेरियल वापरून एक एलिव्हेशन प्रोव्हाइड करतो किंवा भरपूर अशा काही गोष्टी आहेत मॉडर्न. आता सांगायला गेलं तर खूप वेळ जाईल बघायला, म्हणून आपण ते यूज करतो ॲक्च्युअली. सर कुठल्याही प्रकारचं जेव्हा बांधकाम करतो आपण, तेव्हा अकुशल कामगारांना आपण सोबत ठेवतो, तर ते किती धोकादायक आहे? म्हणजे काही लोक अनस्किल्ड लोकांना काम देतात, ज्यांना बिलकुल नॉलेज नसतं. खूप धोकादायक आहे ॲक्च्युली. परवाचीच एक गोष्ट सांगू शकतो मी तुम्हाला, म्हणजे की आम्ही म्हणजे की डिझाईन प्रोव्हाइड केली, त्याच्यानंतर आमचे क्लायंट जे होते की त्यांनी म्हणजे की आता प्रत्येक साईटवरती आपण लक्ष नाही देऊ शकत ॲक्च्युली. आपण क्लायंटला आपण डिझाईन प्रोव्हाइड करतो आणि सांगतो की ह्या वेळेस किंवा कॉलम भरताना किंवा काही स्टील बांधणी झाल्यानंतर आम्हाला बोलवावा किंवा आम्ही चेक करून घेऊ. तर असे काही मिसकम्युनिकेशनमुळे त्यांनी कॉलम्स वगैरे भरले, कॉलमचे विड्थ आणि हे कमी निघाले. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांचे G+3चा जो स्ट्रक्चर दिला होता तो G+2चाच करून टाकला. अरे बापरे. म्हणजे की आम्ही त्याची गॅरंटी नाही घेत थर्ड फ्लोअरची. तर ते अनस्किल्ड लेबरमुळे अशा काही गोष्टी होतात. म्हणजे की कॉलमची साईजच कमी करून टाकतात ते, म्हणजे ते वाचता येत नाही किंवा अशा काही गोष्टी होतात. म्हणजे जे आपल्याला प्रॉपर काम हवं असतं ते होतच नाही ऍक्च्युली. त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होतं. त्यांचं नुकसान झालं ना त्याच्यामुळे. आपण जे G+3 साठी आपण डिझाईन केलेलं स्ट्रक्चर होतं ते G+2च बांधू शकतायत ते आता. बरोबर. सर तुम्ही बांधकाम करत असताना साहित्य निवडीविषयी काय काळजी घेत असता? साहित्य निवडी हे सगळ्यात इम्पॉर्टंट, म्हणजे मटेरियल सिलेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे पूर्ण. म्हणजे की एक जसे की आता सांगतो, सगळ्यात पहिले आर्किटेक्चरल ड्रॉइंग, स्ट्रक्चरल ड्रॉइंग, त्याच्यानंतर एक्झिक्युशन आणि मग म्हणजे की हे मटेरियल सिलेक्शन. मटेरियल सिलेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट. आपण त्या लिस्टमध्ये जे टू डू लिस्ट असतो त्याच्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे त्याच्यामध्ये मटेरियल सिलेक्शन. जसे की मटेरियल म्हणजे की आपले जे आपण वापरतो सिव्हिल वर्कसाठी जे पण गोष्टी वापरतो, ब्रिक असो, सँड असो, त्याच्यानंतर सिमेंट असो, स्टील असो, हे मेन कॉम्पोनंट्स आहेत बरोबर आपण जे वापरतो. तर त्याच्यामध्ये आपण बिलकुल हलगर्जीपणा करू शकत नाही. हे आपल्याला मटेरियल सिलेक्शन व्यवस्थित दर्जाचंच घ्यावं लागतं. कारण की ते आपण जे डिझाईन करतो ना, IS कोडनुसार जे डिझाईन करतो आपण, एक नॉर्मल घर 100 वर्षासाठी डिझाईन करत असतो बरोबर आहे. 100 वर्ष तरी त्याची लाईफ मिनिमम असायला पाहिजे IS कोडनुसार जेव्हा आम्ही डिझाईन करतो तेव्हा. बरोबर. त्याच्यात काय होते की ह्या जे मटेरियल्स आहेत, जेव्हा आपण 1-2 रुपयाचा किंवा काही गोष्टीचा विचार करतो आणि ते मटेरियल थोडंसं कॉम्प्रोमाइज करतो, ते आपण इथे 2 रुपयाचा विचार करून जो ह्याची लाईफ आहे, तुमच्या स्ट्रक्चरची जी लाईफ आहे ती 20 वर्षांनी 10 वर्षांनी ॲटोमॅटिकली तुम्ही कॉम्प्रोमाइज करतात. बरोबर. ही गोष्ट मला म्हणजे की क्लायंट्सला किंवा
सगळ्यांना सांगायची. येस येस येस. सर, बांधकाम करत असताना जेव्हा सळईची निवड करता तुम्ही, तेव्हा कुठल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यांना तुम्ही प्राधान्य देता? ऑब्विसली सळई जेव्हा आपण त्याची प्रॉपर्टीज सांगतो मी आधी तुम्हाला. सळईची प्रॉपर्टी डक्टाईल, जी म्हणजे की सगळ्यात मेन प्रॉपर्टी, स्ट्रेंथ आहेच ऑब्विसली. त्याच्यानंतर ती कॅरी काय करते म्हणलं तर टेन्शन कॅरी करते प्रत्येक वेळेस. मग त्याच्यानंतर हे दोन जे गोष्टी आहेत हे आपण नेहमी बघितले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता जसं की नवीन TMT बार म्हणजे काय आहे की थर्मोमेकॅनिक ट्रीटमेंट, जे आपण मेकॅनिकल ट्रीटमेंट देतो थर्मोमेकॅनिकल, त्याला TMT बार्स म्हणतात. हे आता सगळीकडे आल्यामुळे आता आयकॉन स्टील असेल, म्हणजे की भरपूर स्टील कंपन्यांनी ते लॉन्च केलेलं आहे. बट हे काही गोष्टी आहेत की MS पेक्षा आम्ही TMT कडे झालो होतो. येस येस. माझी स्टीलपेक्षा. ओके सर. सर, दीर्घायू किंवा टिकाऊ बांधकामासाठी रचना म्हणा, आराखडा म्हणा, म्हणजे ज्याला लेआउट म्हणतो आपण, ते किती महत्त्वाचं आहे असं वाटतं तुम्हाला? खूप खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून आता तुम्हाला एक उदाहरण, तुम्हाला घर बांधायचं आहे, ठीक आहे, तुम्हाला घर बांधायचं, तुम्ही आलोत माझ्याकडे आणि म्हणलात की सर मला तुम्हाला बेसिक गोष्ट माहीत नसते एखाद्या वेळेस की म्हणजे की तुम्हाला जी एक 2 BHKचं घर हवं आहे, तुम्हाला रिक्वायरमेंटनुसार तुम्ही म्हणणार मला 2 BHKचं घर हवं आहे. बट तुम्हाला नंतर कालांतराने आता कसं की तुमच्या घरातले व्यक्ती पण वाढणार, मुलं वाढणार, बाळ वाढणार, बरोबर बरोबर. तर त्या पद्धतीने तुम्हाला फ्युचरचा विचार पहिले करावा लागणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जे प्री प्लॅन असतात, म्हणजे की आर्किटेक्चरल प्लॅनिंग असू दे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं प्लॅनिंग करतानाच आपण काही गोष्टी डिसाईड करू शकतो की सर ह्या गोष्टी चेंज करू शकतो, किंवा डायनिंग पोर्शन, पूजा रूम जे आता चालू आहे, म्हणजे की आपण वेगळे करतोय, बरोबर, पहिले एकत्रच ठेवत होतो आपण. तर काही मॉडर्न गोष्टी आल्या, हे सगळं प्री प्लॅन करणंच बरोबर आहे. नंतर मग कसं होते की तुम्ही घर बांधायला आलात, मी तुम्हाला 2 BHKचा प्लॅन दिला, नंतर मध्ये सर पूजेला जागा नाही, डायनिंगला जागा नाही, आम्ही कुठं ठेवणार, मग तुम्ही नाही सांगितलं. हे त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट असते प्री प्लॅन करण्याचं. सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी बजेटमध्ये कमी खर्चात एक उत्तम दर्जेदार घर बनावं, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करता तेव्हा? ॲक्च्युली खूप काही गोष्टी असतात की इंजिनियर कॉस्ट कटिंग जे म्हणतो आम्ही, आमचा एक पार्टच आहे. जसं मी तुम्हाला सिलेक्शन एक पार्ट सांगितला, मटेरियल सिलेक्शन, तसाच एक आमचा पार्ट पण आहे, म्हणजे की कॉस्ट कटिंग, जिथे की अननेसेसरी, जसे की प्लास्टर, एक आता सीलिंग करतोयच आपण, नवीन कन्सेप्टमध्ये आपण सगळ्या घरांना सीलिंग करतोय. तर मग त्याला प्लास्टर पण करतात काही जण. तर ते गरजेचं नसतं. ॲक्च्युली स्लॅब तुमचा लोड बेअर करणार आणि बीमवरती टाकणार, बीम कॉलमवरती टाकणार, हे त्याचं कामच आहे तेवढं. आणि इतक्या दिवस आपण इंटरनल जे प्लास्टर होते स्लॅबचे, ते फक्त दिसायला चांगले दिसावं म्हणून करत होतो. आता मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये सिलिंग, फॉल्स सिलिंग जे म्हणतो आपण, फॉल्स सिलिंग आपण करतोच आहे. तर मग ते प्लास्टर न करता आपल्याला त्याच्यामध्ये कॉस्ट कटिंग करता येते. असे भरपूर सारे उदाहरणं आहेत. जसे की टाकीसाठी जेव्हा आपण टाकी बांधतो वरती, टाकीच्या वरती अजून पॅरापेट वर बांधतात लोक. हो हो हो. असे काही छोटे छोटे गोष्टी आहेत की ते आपण कॉस्ट कट करतो. छोट्या छोट्या गोष्टी, आणि ते खूप इफेक्टिव्ह असतात. म्हणजे की आमच्या फीसपेक्षा 10 पट त्यांची सेव्हिंग करतो. हेच एक चांगली गोष्ट वाटते आम्हाला. हो ना हो ना. निलेश सर, तुम्ही बरेच प्रोजेक्ट्स केली आहेत आणि इथून तुमचे प्रोजेक्ट्स अजून सुरू असणार आहेत. त्यामध्ये आयकॉन स्टीलचा वापर केलाय का तुम्ही? हो, आम्ही आयकॉन स्टीलचा वापर करतो. जसे की माझे गव्हर्नमेंटचे कामं पण चालतात. कन्सल्टिंग सोबतच मी माझ्या स्वतःचे गव्हर्नमेंटचे साईट्स चालू आहेत. जसं की मांजरमचं हॉस्पिटल माझं मीच केलेलं आहे. आता उमरीचं गोळेगावला क्वार्टर्स माझ्याकडे आहेत. तर मग आम्ही काय करतो की मोस्टली आता जसं की आयकॉन स्टीलचे भरपूर जण आमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत. तर आम्ही गाडीमध्ये आयकॉन स्टीलचाच माल वापरतो. कारण की त्याची जे म्हणजे कोरोजनची पण जे आम्हाला हे झाली, म्हणजे की आता पावसाळ्यामध्ये गाडी मागवलेली आम्ही, तर कोरोजन जी दुसरी स्टील एका बंडलमध्ये ठेवलेली आणि आयकॉन स्टील एका बंडलमध्ये ठेवलेली, तर दोघांमध्ये जे पहिली स्टील आम्ही मागवली होती त्याला जास्त कोरोजन दिसण्यात आलं. त्याच्यामुळे आम्ही आयकॉन स्टीलकडे जातो. वा, क्या बात.
कंपनीची सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला? चांगली आहे, म्हणजे की ॲक्च्युली स्थानिक लेवलवरती सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट सांगतो मी तुम्हाला की आता ह्या स्टीलमध्ये जसं की तुम्ही इथे बघताच आहे 16 mm, 12 mm, 10 mm, 8 mm हे बार्स आहेत. काही दुकानावरती गेल्यानंतर सर या स्टीलचे 12 mm ह्याची आहे पण 16 mm ह्याची आहे असं सांगतात. पण असे काही गोष्टी आयकॉन स्टीलमध्ये अजून माझ्या निदर्शनास आले नाहीत. म्हणजे की सगळे बार्स अवेलेबल असतात डीलर्सकडे. ओके ओके सर, तुमचा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे कोणता ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल आम्हाला? आयकॉनिक तसे भरपूर ड्रीम प्रोजेक्ट त्याला म्हणू आपण. ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येणार नाही पण स्पेशल प्रोजेक्ट म्हणता येईल. हां, म्हणजे की ड्रीम्स कसं आहे, मला पहिले वाटत होतं की एक घर बांधलं की ड्रीम्स होईल, मग ते वाढत राहते. त्याच्यामुळे अजून तरी तसं काही म्हणता येणार नाही, पण एक स्पेशल प्रोजेक्ट सांगता येईल. मदनूरला आपण जे स्टोनचं म्हणलो मी तुम्हाला, येस येस, तो वाला एक स्पेशल प्रोजेक्ट होता माझ्यासाठी. ओके. एकदम म्हणजे की 120 बाय 90 मध्ये तो कन्स्ट्रक्शन एरिया आहे फक्त, आणि त्याचे फोटोग्राफ्स पण मे बी मी त्यांना शेअर केलेले. ओके. एकदम म्हणजे सुंदर रेसिडेन्शियल प्रोजेक्टच आहे, पण पूर्ण स्टोन मिशनरी मधून आतून बाहेरून पूर्ण स्टोन मिशनरी मध्ये केलेला आहे तो प्रोजेक्ट. प्लास्टर नाहीये त्याला यूज केलेला. त्याच्यानंतर मधून म्हणजे की पूर्ण 4 कंपोनंट मध्ये केलेला प्रोजेक्ट आहे. जसं की दिसताना फक्त स्टोन, वुडन, स्टील आणि ग्लास हे 4 कंपोनंट्सच दिसतील पूर्ण टॉप टू बॉटम मध्ये. जसं की आता इथे बसल्यानंतर आपल्याला काय दिसते, सिलिंग दिसते, वुडन दिसते, स्टील दिसते, भरपूर कंपोनंट्स दिसतात. पण त्या प्रोजेक्टमध्ये फक्त 4 कंपोनंट्समध्ये मी पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट केला आहे 1 थीममध्ये. ओके 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 सर. सर, जे लोक बांधकाम करणार आहेत आता त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय टिप्स द्याल तुम्ही? सल्ला एकच असतो की इंजिनियर लावणे हा, जसं की आपलं आता इतकं वेळ डिस्कशन झालं, तर इंजिनियर लावणे म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टींचं, म्हणजे जसं की कॉस्ट कटिंग आली, मटेरियल सिलेक्शन आलं, तुमच्या घराची जे स्पॅन आहे, लाईफ स्पॅन ते वाढवणं आलं, ह्या सगळ्या गोष्टीचं काळजी फक्त इंजिनियर घेऊ शकतो. हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाहीत, म्हणून की इंजिनियर सोबत प्लॅनिंग करणे कधी पण गरजेचं आहे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सर्वांना आम्हाला सांगितल्यात. तर आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या आमच्या टीमच्या वतीने तुमचं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.